मोनाच्या घरी चाललो. काय सरप्राईज झाली तिथे. 1 मिनिट पण नाही लागला दर्शन. इकडं बस नको घेऊ ना, उचल. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललोय फ्लॅटवर नाश्ता करायला आणि तसंच जायचे पनवेलला. जर काही इंजनचं काम निघलंय पाण्याची, त्याचं काही हे शूज घातले. ते खूप दिवस शूज घातले नव्हते. भाई आपल्याला शूजची खूप आवड आहे, दुसरी कसलंच शौक नाही आपल्याला. हां, कपडे आणि शूज बिंदास. खूप मोठा कलेक्शन बनवायचे मला शूजचा. आजची ड्रेसिंग अशी आहे, बघू चेंज होऊ शकतो ड्रेसिंग असं वाटतंय मला. नाश्ता करून झालाय, आता चाललोय पनवेलला. पनवेल भाऊ तिथं येऊन थांबलाय. तिथं ये लवकर, मी थांबलोय तुमच्यावर. जरा बेल्ट तुटल्या नोटण्याने काय बोल्ट हे झाले, ते घेऊन येतो पनवेलची. एवढीचे कामं आहे आम्हाला पनवेलला लागते. आमच्या इकडे कुठंच भेटत नाही ना, डायरेक्ट हे पट्ट बिट्टे आणि डायरेक्ट पनवेललाच भेटतात. पहिले केस कापायला जातं, बघून तर गरजे आहे का केस कापवलं म्हणजे कसा उद्या हँडसम दिसलं पाहिजे ना. केस कापून झालं, आता चाललंय. फोन आला होता का बाटले घेऊन या म्हणून, आणि डिझेल पण द्यायचा होता ड्रायव्हरला, म्हणून जरा टाईम झालेला आहे. बघू आता. अगं बाय, जरा सांगायची गाडी चाला दिसतो का ना हिरो, वाटेल का ना उद्या तिकडे हिरो नाशिकमध्ये. मी कामावरून आता चालले मस्त की जेवायला वाजल्या ना 2:30. जाणार होतो 1 वाजता जेवायला, पण वाजल्या ना 2:30. काय माहिती कशी काय माझी जिंदगी जायची, अशीच कामं करूनच जाईल मला वाटतं. परत लगेच 3:30 वाजता जायचे भाच्याना घरी सोडायला. तिकडून आलो तर परत 4 वाजता लगेच जायचे बाबूला घ्यायला. त्याच्यानंतर आहेत 2-3 कामं आहेत. एक तर भैया आलेला आहे आमचा, याला फक्त स्टेअरिंगच्या इथंच बसायला लागतं बस. तेल बघा धावत. कुठे चालला? घरी चालला तू? घरी चालला? हा, घरी चालला नाही? मग कुठे चालला? हा, बापू शेटला स्कूलला नाही घ्यायला, मैत्रीण त्याला नुसतं आवाज नाही का रे? मैत्रीण नाही तुझं? बाबा मैत्रिणी कुठे गेली? आरोग्य आहेत का तुझ्या? आज लवकरच झोपायला लागेल ब्लॉग एडिट करून, की उद्या सकाळी 5 वाजता जायचे नाशिककडे. नेक्स्ट डे. गाईस, तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. आता वाजलेत 5:30. मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. तिथून जाईन मैत्रिणीकडे. तिला फोन केला होता तर ती करतं ये म्हणून. एवढं लवकर उठायला लय कंटाळा येतं बाबा. काय माहित लोक कशी काय उठतात. तर 12-1 शिवाय झोप नाही नीट वय माझी. आज 4ला उठले तर असं वाटतंय भाई मी काय तीर मारले ना, काय नाही. हे डेली वेरीवाले एवढे लवकर उठतात रे बाबा बाबा. ब्लॉग एडिट करता करता 1:30 वाजले आणि झोपताना 2 आणि उठले 4 वाजता लगेच. आता एवढी झोप येत आहे ना भाई. आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचे. मला खूप दिवस गेलो नव्हतो म्हणून जाऊन येतो. लावलेला फोन भाईने याकरता, भाऊ मी आहेच. मी हो थांब, आम्ही आलोच. आता पोचलोय भिवंडीन, पण बोललो थोडं झोप सारखं वाटतं म्हणून बोललो थोडा रेडबुल पिवायला किंवा रेडबुल घ्यायला जातो. कारण की उठत नाही ना एवढे लवकर. अचानक कधी उठलो तर म्हणतं असं वाटतंय. त्या दिवशी उठलेलो, सॉरी त्या तेव्हा गेलतो त्र्यंबकेश्वरला, तेव्हा उठलेलो एवढे लवकर. तो आज उठले. काही कामच नाही ना उठायचं, सगळ्या फोनवरच काम होतं. हां, हे घेऊन या, ते घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या, सगळं ते फोनवरच. बघू अजून किती तास लागतात पोचायला. तर अरे बाबा 3 तास झाला या ट्रॉफिकमध्ये अटकले. आजच का सगळ्यांना गाड्या घेऊन निघायचं होतं का काय? मी निघले म्हणून यांना ताकीद देऊन ठेवावं लागेल. निघल्यावर निघू नका. आईला तर इथं आधीच काटायला येतं गाडी चालवायचा. यांचं काय सीन आहे दुसरा. ए बाबा थांब कंटेनरवाल्या, पप्पी घेशील माझे. मस्तपैकी नाश्ता करतो सकाळच.
आई सुटली ना आमची 5 वाजता. ते उठवायला गेले असतं रास शिवा दिली असतं की मी येली अम्मार घरी सर की कुठे चालले घरी अजून कुठलाच माहिती नाही मी इकडे आले फक्त दादाला सोडून. पहिले बोललो जरा पोहो टोळू दे त्याच्यानंतर डोसा पण मागवले ना. तुम्हाला माहिती नाही माझे पाठी कोण आहे. सरप्राईज होता हा पब्लिकसाठी. तुम्हाला वाटले असेल मी एकटाच केले पण एकटा नाही. आपण आज या टायमिंगला सोबत तो बोललेला का मला जायचे म्हणून आमचा प्लॅन झाला तर चला परत त्र्यंबकेश्वरला. त्याच्यात तिला पण मेसेज केला आणि तिला पण खूप दिवस भेटलो नव्हतो. त्यात तुम्ही फोन पण केला कधी येणार आहे म्हणून. तर दादाला बोललो कधी जायचं तो बोलला चल या जाऊ. आता डोशावर बारी मारायला लागेल लगेच. आता बर्गर आणि कोक आणि फ्राईज लागते. हे असल्या मला जमतच ना खायला. सकाळ सकाळ नको नाही तर लोकांवरती मी याला वरती मरग असं नाही एवढे लवकर का. अरे मस्त की अशी कॉफी पिपी यायची तर कुशाल ऑइल घेतले आणि पीत घेत सुटले. तू काही इंजन आहे त्याच्यानं ऑइल टाकायला. पण आज तीच पॅन्ट घातली जिने माझी लायकी घालवलेली त्या ब्लॉकमध्ये. यो बघा एकदम धमाकेदार टायर फुटलेला आहे या ट्रकचा. तुम्ही बघू शकता नाही तर ट्रक डायरेक्ट पलटी झाली असती. आज तर एकदम हँडसमच दिसतं. मी बघितलंच नव्हतं समोरून मला. आता डायरेक्ट थेट त्र्यंबकेश्वर. चालेल डिझेल टाकायला. परवा दिवसच फुल केली ती पण आमच्या पप्पानी काम माहीत कुठे एवढी फिरवायला नेली ती. अख्खी गाडीचा डिझेल संपून आणलं. अरे बाबा नो जाता माझी कुठे तरी अगदी लावा. रॉयल एंट्री झालेली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये. मॅप फसवतोय आपल्याला. मॅपच्या भरोश्यावर येऊ नका कुठेच. पोचलो आता त्र्यंबकेश्वरला. आमचा तिकडचा मित्र आहे त्याला फोन लावलेला तर त्याचा माणूस आहे त्यांच्या गावकऱ्यांच्या गेटवर त्याच्यासोबत जाणार डायरेक्ट आतमध्ये. धन्यवाद भावा तुझा. आपलेच मित्र आहेत नाशिकचे त्र्यंबकेश्वरचे पुजारी आहेत दादा. आपल्याला डायरेक्ट VIP दर्शन करून दिलं. त्याचं आता चाललो आहे VIP दर्शन घ्यायला. एक मिनिट पण नाही लागला दर्शन व्हायला आपल्या भावाच्या ह्याच्यामध्ये. भावा तुमचे खूप खूप धन्यवाद. हो नक्कीच येऊ. तुम्ही पण या आमच्याकडे एकदा. त्र्यंबकेश्वरला आले तर या शॉपला नक्कीच. आपल्याच भावाचा शॉप आहे. त्यांनी आपल्याला VIP दर्शन सोडलेलं एकदम 2 मिनिटं पण नाही लागली. एवढा फास्ट सोडला काय बोलेल तेवढे कमी भाई. 2 मिनिटं पण नाही लागले दर्शन करायला. असं त्यांचे ऑफिसमधनं गेलो डायरेक्ट देवाची. जास्त गर्दी होती नाहीतर नक्कीच आपल्या भावाने आपल्याला गाभाऱ्यामध्ये नेलं असतं. चाललो पिंपळगावला. एक आपला मित्र आहे इकडचा खूप जुना मित्र आहे. म्हणजे आम्ही खूप लवकर आलो होतो नाशिकला तेव्हापासूनचा मित्र. म्हणजे 5-6 वर्ष झाले असते मित्र येतो आपला. त्याच्याकडे चाललोय. नंतर आपल्या बेस्ट फ्रेंडच्या इकडे जाणार डायरेक्ट घरी त्यांच्या जेवायला बनवणार. काय माहिती मीठ नीट टाकले का नाही. आणि चपात्या बनवणार. अरे बाबा इकडं चपात्या आम्हाला जमत नाही काय. चांगला भाकरी बनव भाकरी जरा. आमचा बापूस पण ऐक नाही. सांगला इकडं बस नको घेऊ तरी ऐकतं करता आपल्या इकडची करतं. लोक येतील मस्त की त्र्यंबकेश्वरला. अरे सांगून ऐकच नाही होतं. चांगलं करतं नको. नाशिकमध्ये का करतं आपली बस राहू दे. तुझे करतं मैत्रिणीची इकडची माणसं घेऊ करतं आपण. ऐक नाही सांगून. इकडे काय करायची त्याला बस घ्यायची. ही बघा तुम्हाला खोटं वाटत. ही बघ चेक करा जरा. आम्ही दुसऱ्याचे नाव घेतले. बापाचे नाव जास्त लोड आले ना गाड्यांचा म्हणून. आपला मित्र आलाय जुना 3-4 वर्ष झालेला. बघा भाऊ काय. भाऊ जेवायला बसवला तर भाऊला अंगेल. भाऊ जेवायला नको नाही तर आमची तिकडं मैत्रीण माझी घसा दाबून ठार मारली. 7ला उठून भाकरी बनवल्या त्यांचे. आता थेट चाललो मैत्रिणीच्या घरी. नुसते फोन करून शेण आणले कधी येशील. अरे बोलत थांब अजून पब्लिकला. नाव नाही मोनाच्या घरी चाललो. मोनाच्या थांब तिला बरं जरा मित्रांना पण इकडचे भेटायला पाहिजे ना सगळ्यांना. आलोय तर
फेरी एकदाच होतं पण गोल भवशी फेरी मारून लागतं सगळ्यांना, याला भेट त्याला भेट त्याला भेट याला भेट करून आता लास्टला तिच्याकडे डायरेक्ट जेवण करायला आलोय आता मैत्रिणीच्या घरी. इकडेच कुठे असेल. आल्या होता मैत्रिणीच्या घरी, भाऊ लागेल तिकडे अजून जेवायलाच बनवते. कालपासून जेवायला होत आहे, काय माहिती कधी जेवायला संपायला. 5 किलोमीटर आले घेऊन. आता काय सरप्राईज, काय माहिती काय सरप्राईज आणते ते. मस्त की जेवले असतो यांच्या घरी तर ते नाही. हे बघा तुम्ही सरप्राईज माझं. हे बघा किती सुंदर दिलाय सरप्राईज आपल्या बेस्ट फ्रेंडने. थँक्यू. आता बनवले, आता काय माहिती कशी टेस्ट येतं. बहिणीच्या मीठ टाकले का साखर टाकले तिला विचारायला लागेल, नाही तर टेस्ट करून बघायला लागेल काय. मला तर वाटतं साखरच टाकले कारण की मीठ इथं तिने आणून ठेवले. काय रे कसं आहे बघ. तू बघ ना. अरे बाबा तिखट आहे का टिंगल. नाही तेल तेल. मला पावालाच ओरलंय. ऐकच नाही सांगतो नुसतं तुझाच ब्लॉग लाव तुझाच ब्लॉग लाव. अरे इथं माझी मनाला आज वाटतंय. भावांनो कसं आहे गिफ्ट सरप्राईज आहे आपल्या बेस्ट फ्रेंड कडून आपल्यासाठी. नाही सगळ्या घंटा गाड्या वाटतात. काय देतात काय बोलतात किंवा घंटा गाडी कचऱ्याच्या गाड्या आहेत. हो काय काय आणले. काय नाही मग कशाला काय नुसते कागद दिले. नारुतो यांचा भाऊस गावला भाई तुझाच भाऊस आहे. कशीच आहे. हा थँक्यू थँक्यू. कुठं चालवले काम आहेत. सुलाला चालला आम्ही सुलाला. अरे बाबा इकडे आम्ही दारू नाही पित रे. तुमच्या नाशिक मध्ये बदनाम व्हायचं. पण की आले बेवडे मुंबईवरून. काय नसतं डायरेक्ट टाकू का. एवढं मारतील ना. कसं आहे मग इकडे आमच्या गावातले बेवड्या म्हणलं तर बाबा ते दारांच्या खालीच बसतील. अरे नाही रे तर हेच म्हणजे हे नाही पुढून आम्ही इथं सुला म्हणजे सगळे पहिलाच नाही येते विक्की. या एवढ्या मोठ्या बाटल्या कमी झालं ना ते आमच्या गावातले सॉरी आमच्या गावातले करतात. आमचे पाठी असतात ते सहज 5 ते 8 दिवसांनी आठवतील. सहज कायम एवढं हे डायरेक्ट त्यांचा नाद नाही बाबा. आता इकडे आणलेली सुला दाखवायला. अरे बाबा नाही पीत नाही काय करीत तर नुसतंच खायला कोकाट बी एवढं व्हायचं इकडे येऊन. ह्या लयच मोठ्या आहे रे. त्या माझ्या लग्नाला न्यायला लागतील तेव्हा पुरतील वाटतं. काय तर स्टॉक कमी पडेल. सगळ्यांच्या घालतील नल लावायला लागतील. आता वरती चरून त्याला उरी टाकून पितील दारवा. काय रे फायनली आमचा सगळा उरा केलाय खाऊन. पार्सल पण घेतलाय भाईने मित्रासाठी खास. तर भाईला आठवण तर राहील माझी म्हणून पार्सल घेतलाय त्याने. बघू आता कुठं फिरायला नेते. इथे हिने फोटो काढून काटायला हरला. 100 फोटो काढला माझ्या फोनवर. तिला खबर का फोन फुल भरतं. हे आल्या कसली फुलं ही पिवली सर म्हणजे आपल्या काय त्या सुलावाला तेल पण काढणार. सुलावाला यो सनफ्लावरचं तेल करा बरं. करा त्यांची इंडस्ट्री बरबाद त्या सनफ्लावरवाल्यांची. ज्या आल्या तुम्ही येर लोकांना दारवा बाजून मेंटल गेलं तुम्ही. अजून तेल पण करा बरबाद त्यानं लोकांना. या एवढ्या मोठ्या वाईन म्हणता वाटतं माझ्या रागणाला आणायला लागते. हल्दीला पकी प्या रात ब थांबूच नका. एवढी प्या पक्की प्या हो. याच आणणारे बाटल्या उचलून ठीक ना. काशा बाटल्या बघायला आलतो बोललो पुरतील का नाही पुरतील. पण मला असं वाटतं पुरतील सगळ्या.
पुरतील का रे माझ्या वा हल्दीला एवढी दारू हळदीला पुरतील गाववाल्यांना बस होतील आपलं बस होतील का मग बाहेरच्या ते जास्त कसले फुलांची घालणार आणि ती घ्यायला लागेल हे मोना उचल येस माझी हल्दीला नवी दारू खरंच आहे का वरती जायला तुला वाईन तर फिरून झाले आता कुठे जायचं बोट कर ना कर बुरो मार एकदाशी बुरून मार बाबा तुम्ही तर जिम्माच घेतली आम्हाला मारायचा इथं आणून बेवडं बनवलं आता तिकडे घेऊन बोटीन पारून मार राहिले ते घरच्यांना आमचा त्रास नको आहे बघ इकडे माझी दुल्हन नाही लिही दुल्हन इकडे आलतो तलावान बोटी फिरवायला पण या बोटींच्या माणसानं म्हणून आम्हाला पण घेतली नाही अरे बाबा या सायकली चालवायला चालवा जरा बारीक तरी होशील त्या सायकली चला फ्रेश होऊन चाय वगैरे पिला आता डायरेक्ट घरचा रस्ता काय भाऊ चलो बाय बाय भावानो आता राहिले 15 किलोमीटर कंटिन्यू किती वाजता निघलेलो 5 वाजता निघलो कंटिन्यू 5 तास गाडी चालवली नो थांबा ऑनली डायरेक्ट धावरवी बाई काय बाई हाताची घरी घालून त्याला काय नाही ब्रेक धावायचा ना काय करायचा इकडे दाबतय ब्रेक मारताय शिट्टी दिली ना तुला 7 का नाही 7 दिली झोप येत होती तर ही माझी तुला 7 हो 7 सुखरूप घरी पोहोचलेलो आहे माझ्या लाडक्या भावांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवणं तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा बाय बाय